काय आपण पदवीधर आहात, नोकरीच्या शोधात आहात? तर मग वाट कसली बघताय? नोकरीसह शिष्यवृत्ती आणि भरमसाठ पगारासह परमनंट नोकरीची हमीसाठी आजच कॉल करा. गोविंदाज HR सर्व्हिसेस. संपर्क गोविंद बोरसे, शैला बंड, 837897 5035. नाशिकच्या कळवणमध्ये किसान सभेच्या लाल वादळापुढे अखेर प्रशासन नरमलंय. किसान सभेच्या वतीनं काढण्यात आलेल्या मोर्चानंतर शबरी घरकुल योजनेच्या अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देण्यात आलंय. त्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून कळवणमध्ये प्रशासकीय इमारतीसमोर DYFI संघटनेच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी सुरू केलेल्या उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आलंय. 10 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल घेतली जात नसल्याने आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व कांद्यावर निर्यात बंदी उठवावी, कांद्याला हमी भाव द्यावा यासाठी विविध प्रलंबित मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीनं माजी आमदार JP गावित यांच्या नेतृत्वाखाली कळवणपासून 5 किलोमीटर पायी मोर्चा काढून प्रशासकीय कार्यालयावर धडक देत प्रशासनाला धारेवर धरलं. हजारो आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. एक महिन्यात शबरी घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्यात आली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. अपर आयुक्त यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की एका महिन्यामध्ये आम्ही उर्वरित महाराष्ट्रामधून जे काही उर्वरित शबरी घरकुलाचा जो काही कोठा आहे तो आम्ही या ठिकाणी कळवण प्रकल्पाला देऊ आणि कळवण प्रकल्पाअंतर्गत जे काही जादाचे शबरी घरकुलाचे प्रस्ताव आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी मान्यता देऊ अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आजचं 10 दिवस चाललेलं आमरण उपोषण आम्ही या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मागे घेतोय असं आज या ठिकाणी सांगतो. याच्यानंतर मागणी मान्य नाही झाली तर आम्ही त्यांना 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. साधारण 10 ते 12 फेब्रुवारी नंतर आम्ही संपूर्ण जिल्ह्यातून किंवा जे काही नाशिक विभाग आहे या नाशिक विभागातील सगळे शबरीचे आदिवासी लाभार्थी आहेत ते आदिवासी विकास भवन नाशिक ह्या ठिकाणी पुढचं आंदोलन करतील. आंदोलन कसं असेल त्याची रूपरेषा त्यावेळेस ठरेल, पण सर्व नाशिक विभागातून त्या ठिकाणी आदिवासी लाभार्थी येतील. महाराष्ट्रासाठी मनमाड येथून प्रतिनिधी अशोक बिद्री.